श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी पवित्र सणाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रत्येक मंदिरासाठी दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांचे रांगा लागले। आपण पाहू शकतो की आपण सध्या जळगाव तालुक्यातील उमारे येथील उमा महेश्वर या मंदिरात आहोत। त्या ठिकाणी ही जी महादेवाची पिंड आहे ती स्वयंभू म्हणून या ठिकाणी ओळखली जाते। या ठिकाणी तिचा इतिहास देखील आहे। यापूर्वी ही जी मूर्ती आहे ही जी पिंड आहे ती महादेवाची पिंड ही स्वयंभू असल्या कारणामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराची परंपरा आहे। या ठिकाणी मंदिरासाठी दर्शनासाठी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी भाविक हे सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। दरम्यान या ठिकाणी या मंदिराची आख्यायिका आहे की या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यामुळे या पाहू शकतो की महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे। हर हर महादेवच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। दरम्यान ही स्वयंभी मूर्ती आहे। दरम्यान या ठिकाणी उमा महेश्वर म्हणजे साक्षात पार्वती आणि शंकर यांचं या ठिकाणी विराजमान असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक भाविक जळगाव जिल्ह्यातून जळगाव तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत। या मंदिराचे पुजारी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार। आता काय सांगाल ही ज्या मंदिराची जी आख्यायिका आहे काय नेमकी? नमस्कार, मी गिरीश धर्माधिकारी, उमामहेश्वर मंदिर मुख्य पुजारी। तर मी तुम्हाला सांगेल की आपलं जे महादेवांचं जे मंदिर आहे, तुम्ही बऱ्याच महादेवांच्या मंदिरामध्ये गेला असणार। त्या महादेवांच्या मंदिरात जी शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगाला आकार वगैरे देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याला स्थापना करण्यात येते। आपलं जे महादेवांचं मंदिर आहे तर हे एक आरतीमध्ये ते उल्लेख आहे, अर्धनारी नटेश्वरांचं महादेवांचं मंदिर आहे। तर हे मंदिराचं नाव जे उमामहेश्वर म्हणून आहे आणि महादेवांचं जे नाव आहे तर ते आरतीमध्ये देखील उल्लेख होतो, जसं की उमावेल्लाळ म्हणून आहे तर ते आपल्या महादेवांच्या मंदिराचा या ठिकाणी उल्लेख होतो। आणि आपल्या महादेवांचे मंदिर जे ज्यांची कुलदेवी मनोदेवी निमजय माता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, अशा बऱ्याचशा भक्तगणांचे आपले कुलदैवत आहे। तर एक कुलदैवत असून ज्यांना कोणाला लग्न होत नसेल, संतती होत नसेल, ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ती बरेचसे लोक या मंदिरामध्ये अभिषेक करतात, अर्चना करतात, साखळं घालतात महादेवांना। ती इच्छा परिपूर्ण झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये या ठिकाणी घंटादान करतात। घंटादान केल्याच्या नंतर या ठिकाणी भंडारा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करतात। आणि जे मंदिर आहे तर तुम्ही मंदिर बघू शकता, आता नवीन स्वरूपामध्ये उभारण्यात आले आहे। मंदिराच्या बाहेर देखील तुम्ही बघू शकता पांडवकालीन एक भुयारी मार्ग म्हणून आहे। ज्यावेळेस पांडव जे आहेत तर ते त्यावेळी वनवासामध्ये होते, वनवासामध्ये असताना तर त्यांनी पद्मालय तीर्थक्षेत्र म्हणून जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथून त्यांनी आपल्या मंदिरामध्ये एक भुयारी मार्ग निवडलेला होता। तर त्या भुयारी मार्गाने इथे येऊन मंदिरामध्ये येऊन त्यांनी मंदिरामध्ये अभिषेक वगैरे केला। अभिषेक केल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला। जीर्णोद्धार केल्याच्या नंतर जी आपली शिवलिंग आहे ही शिवलिंग प्रति केदारनाथ म्हणून ओळखली जाणारी आहे। जसं तुम्ही केदारनाथला गेल्याच्या नंतर जी शिवलिंग आहे तर ती देखील आपल्या मंदिरासारखी तुम्हाला बघायला मिळते। आणि शिवलिंगीला आकार वगैरे कुठलाच नसून ही स्वयंभू शिवलिंग आहे। तुम्ही मंदिराची रचना बघू शकतात। मंदिराचं जी रचना आहे म्हणजे भगवंतांची जी इच्छा आहे, तुम्ही मंदिर किती उंच बांधू शकतात वरती, पण मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिराला वरती छत नाही। त्याच्या मागचं कारण असं आहे की सूर्यनारायण वरुण राजा जे आहेत तर ते महादेवांना साक्षात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। ज्यावेळेस सकाळी सूर्यनारायण उगवतात पहिली किरणं शिवलिंगीवरती पडतात, सायंकाळी देखील पडतात आणि दुपारी देखील पडतात। ज्यावेळेस श्रावणामध्ये जेव्हा पाऊस होतो, पाऊस झाल्याच्या नंतर वरतून जलाभिषेक शिवलिंगीवरती होत असतो। अशा पद्धतीने या ठिकाणी या महादेवाचं जे वैशिष्ट्य ते वेगळ्या स्वरूपाचं आहे। ज्या ठिकाणी सूर्यनारायण भगवान असो किंवा वरुण राजा असो त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी येत असतात। आणि विशेष म्हणजे या मंदिरात छत नसल्या कारणाने हे विशेष वैशिष्ट्य असल्या कारणाचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। दरम्यान या ठिकाणचे जळगाव तालुक्यातील आणि इतर जळगाव जिल्ह्यातील इतर भाविक देखील या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।